एक म्हणजे ओबीसी आरक्षणाचा मी स्वागत करतो की ओबीसी अनेक वर्षापासून ह्या लढ्यामध्ये आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न होण्याचं एक प्रमुख कारण ओबीसींना त्यांचा हक्क डावलला जातोय अशी भावना तयार झालेली। आज त्या दृष्टीने निकाल दिलेला आहे। ओबीसींचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणात आता आरक्षण व्हावं अशी त्यांची मागणी आहे जी रास्त आहे आणि त्यासाठी मला खात्री आहे की जो निकाल लागलाय त्यातही ओबीसींना त्यांचं अधिकाराचं प्रोटेक्शन होईल। जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय या देशामध्ये आता झालेला आहे, त्यामुळे जातनिहाय जनगणना करण्यासाठी जो कालावधी लागेल त्यानंतर ते एक्झॅक्ट आकडे आपल्याला समोर येतील। पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घ्यायलाच पाहिजेत, किती वेळ त्यांना थांबणार। त्यामुळे आतापर्यंत जे यापूर्वीचे फॉर्म्युले होते आरक्षणाचे त्याप्रमाणे सध्या आरक्षण होऊन स्थानिक स्वराज्य संस्था व्हाव्यात, निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षा आहे।